यवतमाल जिले के दिग्रस तहसील में सामाजिक वनीकरण विभाग द्वारा जापानी पद्धति से सफल पौधारोपण किया गया। हरसुल और मोरखेड़ गांव में कम जगह में अधिक पौधे लगाने की इस तकनीक से पौधों की तेजी से वृद्धि हो रही है। अटल आनंद घनवन परियोजना के तहत तैयार इस नर्सरी में विभिन्न प्रजातियों के वृक्ष लगाए गए। शुरुआत में आधा फुट ऊंचे पौधे अब 2 से 6 फुट तक बढ़ चुके हैं और लगभग 100% वृद्धि दर्ज की गई है। सिंचाई और पर्याप्त पानी की व्यवस्था से यह प्रकल्प सफल होता नजर आ रहा है। ही योजना म्हणजे जापानी पद्धत मध्ये कमी क्षेत्रात कमी कालावधीमध्ये आपल्याला वन तयार कसा होईल आणि स्पर्धात्मक झाडाची हे करून वाढ करून आपल्याला कमी कालामध्ये वन कशी तयार होईल या योजनेचे नाव अटल घनवन योजना, याला आपण मियावाकी योजना असे म्हणू। ह्या रोपणाची लागवड आपण ऑक्टोबर 2025 पासून सुरू केलेली आहे आणि जवळपास 100-200 मजूर इथं रोजगार त्यांना मिळालेला आहे आणि ही योजना आपल्याला 3 वर्ष आहे। 3 वर्षांमध्ये आपण साधारण हे झाड एक 5 ते 6 फूट होऊन जाईल। पाण्याची व्यवस्था आपल्याकडे ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे आपण यांची सोय केलेली आहे। अजून जास्त आवश्यकता भासल्यास आपण टँकरद्वारे सुद्धा नियोजन केलेले आहे। हे मोरखेडचं लागवड झालेली आहे ऑक्टोबर 2025 मध्ये। तर ज्यावेळेस लागवड झाली त्यावेळेस झाड होतं अर्धा पाऊण फुटाचं, तर आता झाडाची उंची बघू शकता तुम्ही 4 ते 5-6 फुटापर्यंत आहे। जवळपास 6 महिने होऊन राहिले लागवडीला। इथे रात्रींदिवस राबराब करते सगळे कर्मचारी, मी पण ते रोजानाच आहे। तर अनेक प्रकार झाड आहे, फूल आहे वगैरे सगळे, म्हणजे सगळेच प्रजाती आहेत। मी आता मला 4-5 महिने होऊन राहिले। काय नाव तुमचं? गजानन दुमारे। गजानन दुमारे।